दहिवलीचे खेळाडू असतील त्यांना देखील सूचना असेल की आपण रेलिंगच्या बाहेर जायचंय. नाणेफेकीचा कॉल. हॅलो. तर नाणेफेकीचा कॉल मानकिवली संघाने जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय व आमंत्रित केलंय मैदानावरती कासगाव संघाला फलंदाजीसाठी. त्या सामन्याची थँक्यू गुरु बंधू. गुरु बंधू आमच्या सोबत आहेत. पाहुण्यांचा यथेचित स्वागत पारंपरिक पद्धतीने शिवकालीन वाद्य तुतारी त्या वाद्याच्या माध्यमातून येणाऱ्या तमाम पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. त्या गुरु बंधूंचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया आता मात्र मैदानाकडे. सामना सुरू होतोय. सामन्याची सुरुवात कशी असेल, खेळाच्या पूर्वार्धात काय घडतंय या 5 षटकामध्ये याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन या ऐकूया जगदीश पाटील यांच्या आवाजामध्ये. हॅलो 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 बेस कमी कर. हॅलो 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 माइक चेक. हॅलो हॅलो आवाज दे थोडा. हॅलो थँक्यू. हॅलो 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून हिंदुस्थानची महाशक्ती हिंदुस्थानचे दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन या स्पर्धेला सुरुवात करतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये नाईट रेजीमध्ये पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता ज्या हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोळेली आयोजित बदलापूर मधील प्रथमच भव्य नाईटची स्पर्धा आणि नाईटच्या स्पर्धेतील आज शेवटची आणि अंतिम रात्र. मात्र अंतिम रात्रीमध्ये निश्चितच पार प्रेक्षकांची अलोट गर्दी असेल. पहिल्या दिवसाचा विचार केला तर सोनारपाडा संघ सुपर 4 साठी क्वालिफाय झाला होता. दुसऱ्या दिवसाचा विचार केला निश्चितच तर दुसऱ्या दिवसामध्ये नागाव संघ दुसऱ्या रात्रीमध्ये नागाव संघ ज्याने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र कालच्या रात्रीचा जर विचार केला तर जय हनुमान ढवलेपाडा या संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला. मात्र कालच्या दिवसामध्ये एक सामना खेळवला गेलाय. सेमीफायनलचा सामना फर्स्ट सेमीफायनलचा सामना सोनारपाडा विपक्ष नागाव या 2 संघामध्ये आणि नागाव संघाने मात्र फायनलचं तिकीट बुक केलं आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश निश्चित केलाय. मात्र तो संघ आज आपल्याला इनअप ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. तर सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना आमच्या समालोचन कक्षाकडून लाख शुभेच्छा असतील. फिरोज खान सरांचा इशारा येतोय गेम ऑन. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज कॅप्टन ऑफ टीम मानकिवली संघाचा निलेश मराठे. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे यावेळेस कासगाव संघाची. स्ट्राईकला जयराम. हा चेंडू यावेळेस पहिला चेंडू होता. थोडासा जागा बनून खेळाचा होता या खेळाडूला. मात्र चेंडू पडल्यानंतर थोडंसं उचली घेतले बाउन्स दिला चेंडूला आणि चेंडू मात्र पॉपिंग क्रीज वरतीच राहिलाय. तर
तर निश्चितच अंपायरची आतुरतेने वाट बघत होतोय. ज्याच्या 3 रात्रीपासून ज्याची अनाउन्समेंट चालू होती ते गोटे अंपायर या ठिकाणी आले. त्यांचं सहर्ष स्वागत गोटे. या पण सर्व प्रेक्षक चित्राचं ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. हा चेंडू ग्लान्स करतो. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला परेश सिनारे क्षेत्ररक्षक होते. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. मी म्हणेन निश्चितच काही धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. परेशने एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून या मानकेवली संघामध्ये ज्याची जागा आहे तो खेळाडू पाहतोय आपण शॉर्ट लेगला. एकदा वेपडली पुन्हा एकदा 2 चेंडूवरती या 2 धावा आल्यात. दोन चेंडूवरती हा चेंडू शॉर्ट टर्मॅनला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र नाही आहे. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय आपण या P1च्या पहिल्या षटकामध्ये. खास करून निलेश मराडे जो संघनायक आहे स्वतः संघाचा मात्र त्याने स्वतः जबाबदारी उचलले. नेहमीच पहिलं षटक फेकताना पाहतोय त्याला. तर या ठिकाणी सांगितलं होतं ओपिनियन मध्ये की आम्ही कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू या कासगाव संघाला. 3 चेंडूवरती 3 धावा. हा चेंडू मोठा फडका खेळतोय. यावेळेस मात्र गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे. पहिला भगवा चौकार कासगाव संघाच्या वतीने. टेगडीचे तर पहिला चौकार दाखवला गेलाय. पहिला चौकार आलाय फलंदाज जयेश टेंबेच्या बॅट मधून पाहतोय पहिला चौकार. पुन्हा एकदा हा चेंडू त्याच रिझनला. यावेळेस मात्र चेंडू सरळ रेषेत केला जातोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आले होते तोपर्यंत चेंडू सीमा पलीकडे जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. टेगडीचे तर बॅक टू बॅक 2 चौकार. येणाऱ्या चेंडूवरती चौकार टोकला तर सन्माननीय प्रभाकर कांबाले यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल या फलंदाजासाठी. ज्या फलंदाजाने जयेश टेंबेने निश्चितच 2 चौकार मारून मात्र धावसंख्या जी एकेरी मध्ये होती तिला मात्र दुहेरी मध्ये प्रस्थान केलाय. धावसंख्या पाहू शकता धावफलकावरती 11 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना सुरुवातीचे 3 चेंडू अतिशय चांगले फेकले होते मात्र चौथा आणि 5वा चेंडू ओरपीच फेकला. त्याच्यावरती 2 चौकार बघायला मिळाले फलंदाजाच्या वतीने. हा चेंडू पुढे एकदा सरकले. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक कोणीच नव्हता मात्र फलंदाज थोडस पुढे सरकले होते. डायरेक्ट चेंडू स्टंपला लागतोय आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता आणि षटक सुद्धा समाप्त होतोय. स्ट्रेट डाइव्ह कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू स्टंपला लागलाय. तर निश्चितच LED बेल्स स्पार्क झाल्यात त्या ठिकाणी आणि षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 11 धावा धावफलकावरती. तर याच दरम्यान जोईली गावचे ज्येष्ठ नागरिक रामदासजी धुळे यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती बिनबाद 11. मी म्हणे चांगली सुरुवात आहे कासगाव संघाच्या वतीने. 2 चौकार आले होते या षटकामध्ये आणि तब्बल 3 एकेरी धावा आल्या होत्या. 2 चेंडू निर्धाव फेकले गेल्यात या षटकामध्ये निलेश मराडेच्या. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक घेऊन आलाय मानकिवली संघाच्या वतीने गोलंदाज वैभव नवले. फार मोठा खेळाडू आहे आज सुद्धा वैभव. एका अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची संघामध्ये वर्णी लागते तो खेळाडू पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती कासगाव यांकडून. हा गोलंदाज वैभव. स्ट्राईकला फलंदाज असेल यावेळेस ज्याने एकेरी धाबा एकपटल्यात जयराम. तर चौकार हॅट्रिक आणि जर 2 षटकार टोकले तर सर्वांचे लाडके शिवसेनेचे अंबरनाथ प्रमुख सन्माननीय बाळासाहेब कांबरे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. तालुका प्रमुख. तर हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफला येतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते
पंकज बोले होते लॉंग ऑफला, मात्र 2 धावा रोखू शकले नाहीये आणि याच दरम्यान मच्छिंद्र पाटील सरांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. तर 2 धावा, चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, फलंदाज होतोय बाद आणि येथून मात्र पहिला झटका लागतोय तो मात्र या कासगाव संघाला. थँक्यू. न सत्तेसाठी ना स्वार्थासाठी माझा राजा लढला तो फक्त हिंदवी स्वराज्यासाठी. त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती अधोरेखित केलेलं खूप सुंदर गीत. पहिलं विकेटचं पतन होतं या ठिकाणी. 1 डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये येतो या वैभव चतुर्य आहे. फार जबाबदारीने खेळ करावा लागेल वैभवला, तर पहिला फलंदाज लवकर बाद झालाय. गोलंदाजाला मिळालेला वैभवला पहिला यश पाहतोय आपण. हा चेंडू आल्यास मोठा पडका केल्याचा होता, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला, उचली घेतली आणि चेंडू सरळ निघून गेला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू फेकला. बघा एखादा फलंदाज बाद होतोय त्याच्यानंतर मात्र थोडस दबाव येणाऱ्या फलंदाजावरती येतोय, मात्र वैभव या ठिकाणी निर्धाव चेंडू खेळतोय. पहिल्या निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज सुद्धा वैभव आहेत, मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय या गोलंदाजाच्या मार्फत. प्रेक्षकांची मात्र जसं सामना पुढे सरकेल तसशी प्रेक्षकांची वर्दळ, प्रेक्षकांची अलर्ट गर्दी या मैदानामध्ये बघायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच विषयाला, या ठिकाणी डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद होतोय. या मैदानामध्ये पहिल्यांदा असं बघायला मिळालं की एसटी रक्षकाने डायरेक्ट हिट केले नॉन स्ट्राईकला आणि फलंदाज पुढे आले होते. डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज बाद. दुसरा आद्रा बसतोय. आता मात्र सांघिक यश मिळालंय ते मात्र या मानकिवली संघाला. थँक्यू डीजे. तर बघा फलंदाज बाद झाला. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिला जातो या ठिकाणी या कासगाव संघाला. कारण सुरुवात खूप चांगली झाली होती. मी पहिल्या षटकात बिनबाद 11 धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकात वैभवने मात्र फार चांगली गोलंदाजी केली आहे. अद्यापपर्यंत 4 चेंडू फेकल्यात आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात, तो मात्र वैभव. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव फेकला गोलंदाजाला. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय या गोलंदाजाची. मात्र फलंदाज या ठिकाणी 3 चेंडू लगातार बीड होतोय तो वैभव चतुर्य. फार मोठा फलंदाज आहे, मात्र या वेळेस अपयश त्याच्या पदरी पडतोय. तर विजय नवले यांच्याकडून जर 1 विकेट संपादन करतोय तर 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. शेवटचा चेंडू असेल वैभव नवलेचा षटकामध्ये. फार चांगली गोलंदाजी. 13 धावा धावसंख्या. दापलकवरती पुढे आल्या डान्सिंग द ग्रुप. या ठिकाणी मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता. डायरेक्ट चेंडू हातामध्ये आला होता, मात्र थ्रोपैकी करू शकलं नाहीये आणि याच दरम्यान 1 धाव पूर्ण केली जातोय. षटक समाप्त होतोय. त्या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक जयप्रकाश टाळसरकर यांचं शुभागमन होते. दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू. तर मैदानावरती जातोय. 2 षटक संपल्यात. पहिल्या षटकात धाबा आल्या होत्या 11 आणि दुसऱ्या षटकात धाबा आल्यात या ठिकाणी पाहतोय फक्त 3 धावा. जोविली गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चिंतामणजी धुळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. तर दादांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर निश्चितच आज पाहुण्यांची अलर्ट गर्दी असेल, कारण गेले 3 दिवस 3 रात्र आणि आज 4थी रात्रेमध्ये पाहतोय आपण. तर जोविली गावचे तुकाराम टकळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. तर याचे हार्दिक सहर्ष हॅलो हॅलो हॅलो. तर या ठिकाणी उद्योजक नारायण पाटील यांचे शुभागमन होते. त्याचबरोबर मारुती पाटील देखील आहेत त्यांच्यासोबत.
तर हार्दिक सरचे स्वागत आहे येणाऱ्या तमाम लाडक्या पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. जगदीश थँक्यू. निश्चितांचे एम एस डीजे आल्यात, एम एस सेलार या ठिकाणी आल्यात, त्यांचं सुद्धा स्वागत. डीजे ऑपरेटर तर शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रकाशजी कृष्णा पाटील यांचं देखील शुभागमन मध्ये. तर दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यायचंय आसनावर आसनस्थ व्हायचंय. तर गोलंदाज समाधान आलाय. पहिला चेंडू यावेळेस मात्र डीप मिड विकेटला कार्पेटच्या सायने येतोय. खराब क्षेत्ररक्षण, चेंडूचा मात्र वेग बघा, थांबवण्याचा प्रयत्न केला होता मात्र थांबला नाहीये चेंडू. एवढा प्रचंड वेग या चेंडूचा बघायला मिळतोय आणि मात्र आल्यास पहिल्या चेंडूवरती दमदार आगाज करतोय हा फलंदाज 4 धाबांसाठी. तर विजय नवले याच्याकडून समाधानसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आले एका विकेट साठी. चितेचं आज पारितोषिक लावली जातात. दोन्ही संघ जवळचे आहेत त्यामुळे प्रेक्षक पण फार मोठ्या संख्येने दोन्ही संघाच्या पाठीरागे या ठिकाणी बघतोय. यावेळेस चौकार आलाय फलंदाज वैभव चतुर्याच्या बॅट मधून. पुलटोचा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका आणि चेंडू त्या ठिकाणी पाहतो आपण अतिशय चांगला प्रेक्षणीय झेल. गुड कॅच, अप्रतिम झेल. स्वतःला मात्र झोकून दिलं होतं हवेमध्ये, हवेत सूर मारला आणि झेल टिपलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते तर फलंदाज बाद आहे. या ठिकाणी या निश्चितच पाहिलं जात होतं फलंदाज बाद झालाय. झेल टिपला होता त्या ठिकाणी. तर नरेंद्रने झेल टिपला त्यामुळे आमच्या आयोजकांच्या वतीने सर्वांचे लाडके सन्माननीय विद्यमान नगरसेवक आणि स्पर्धेचे आयोजक चेतनशेठ डुले यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज का देऊ नये. कारण एवढी चांगली कामगिरी केली आहे या फलंदाजाने. स्वतःला झोकून दिलं होतं झेलसाठी, हवेत उडी मारली आणि झेल टिपला, अप्रतिम झेल. तर तुकाराम टकले यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय आणि विजय नवले यांच्याकडून 500 रुपये गोलंदाजासाठी. त्याच्यानंतर या स्पर्धेचे आमचे दुसरे लाडके आयोजक सन्माननीय उद्योजक श्रीधरजी धुळे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. चेंडू हवेत आहे आणि यावेळेस सुद्धा फलंदाज होतोय बाद. आणखीन एक झटका, बॅक टू बॅक दुसरा झटका. तर विजय नवले यांच्याकडून समाधानसाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. बघा 2 चेंडूवरती लगातार 2 फलंदाजांना बाद केल्यात, अप्रतिम झेल. पहिला झेल टिपला होता लॉंग ऑनला आणि दुसरा झेल टिपतोय डीप बॅकवर स्क्वेअर लेगला. डीप बॅकवर स्क्वेअर लेगला, अप्रतिम झेल. निश्चितच या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण एवढे चांगले झेल आपल्याला बघायला मिळाल्यात या ठिकाणी. तर या ठिकाणी निश्चितच बरेच प्रेक्षक आहेत ऑनलाईनला. या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातात. वाकलंगावचे समर्थक आहेत तर निश्चित त्यांचा संघ नाहीये या ठिकाणी, मात्र त्याने सुद्धा शुभेच्छा, मात्र त्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात वाकलनवरून. तर बघा हॅट्रिक ऑन द हॅट्रिक 100 वरती गोलंदाज. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय चांगला होता. डिफेन्सिव्ह फटका, स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बालो कडाले, चांगला फलंदाज मैदानामध्ये आलाय. आणखीन एक बाळू, मात्र 2 लगातार 2 चेंडूवरती अप्रतिम झेल टिपले गेल्या त्या मानकिवली संघाच्या वतीने. पहिला झेल टिपला होता नरेंद्र माने आणि दुसरा झेल टिपलाय या ठिकाणी वैभव नवलेने, अप्रतिम झेल. धावसंख्या मात्र अद्याप स्थिर पाहतोय. हा चेंडू यावेळेस बराच वेळ कबसला, मात्र झेल कॅरी करू शकलं नाहीये निलेश. त्या ठिकाणी थोडेसे पुढे सरकले होते, मात्र चेंडूला गॅदर करू शकलं नाहीये आणि एका धाबेची एक धाव मिळाली आहे या ठिकाणी पाहतोय आपण.
शेवटचं चेंडू असलेल्या षटकामध्ये तिसरं षटक मार्गस्थ असताना या कासगाव संघाची धावसंख्या दापलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. फार मोठी धावसंख्या नाहीये, फार कमी धावा पाहतो. याचं कारण आहे या तिसऱ्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे समाधान नवलेने. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ पाहतोय आपण, मानकिवली संघ जो निलेश मराडे यांचा संघ आहे. कॅप्टन ऑफ टीम आहेत आणि चांगली यावेळेस रणनीती आखली होती. प्रत्येक चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षणाची अदला बदल केली जात आहे. डावखुरी आताचा फलंदाज सुरेश राऊत. हा चेंडू ऑफस्टिक वरती होता, ड्राईव्ह करायचा होता जागेवरून, फुटवर्कचा वापर नाहीये. ड्रिंक स्टॉली जाऊ द्या मैदानामध्ये. 2-3 षटक संपल्या देतून मात्र प्रथम फलंदाजी करत असताना हा कासगाव संघ थोडासा बॅकफुटला आलाय, कारण त्यांचे तब्बल 4 फलंदाज बाद झाल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 19 धावा. हॅलो सर्व क्रिकेट रसिकांचं व क्रिकेट खेळाडूंचं व आमच्या उपस्थित मान्यवरांचं आदरांजली चषक 2018 मध्ये सहर्ष स्वागत आहे. जे आपल्या मंचावर काही प्रमुख अतिथी इथे उपस्थित आहेत, थोडस वेळ घेतोय आणि सत्कार समारंभाकडे वळतोय. आमच्या मंचावर सन्माननीय प्रकाश टांसाळकर, विद्यमान नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद, मी श्री चिंतामण धुळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते साहेबांचा आपण सत्कार करायचे. मायेची शाल व या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. सन्माननीय प्रकाशजी टांसाळकर साहेब, विद्यमान नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद. तसेच आमचे लाडके पाहुणे आमच्या मंचावर सन्माननीय प्रकाशजी पाटील, उपशहर बदलापूर, उपशहर प्रमुख बदलापूर शहर. मी रामदास धुळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी पाटील, उपशहर प्रमुख बदलापूर शहर यांचा सत्कार करायचा आहे. मायेची भगवी शाल व या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. तसेच दुसरे आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय नारायण पाटील, उद्योजक बदलापूर, दगडू माळी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नारायण पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. दगडू माळी. नंतर आमचे मानकिवली गावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय सूर्यकांत बाईकर, मी हरेश धुळे यांना विनंती करतो की सूर्यकांत बाईकर यांचा सत्कार करायचा आहे. हरेश धुळे, सूर्यकांत बाईकर यांचा सत्कार करायचा आहे, ज्येष्ठ समाजसेवक मानकिवली गाव. तसेच आपल्याकडे मारुती पाटील समाजसेवक, मी महेंद्र धुळे जोबेली संघाचा संघटनेला विनंती करतो मारुती पाटील यांचा सत्कार करायचा आहे. मायेची पगवी शाल आणि स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. मारुती पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. चालू असलेला सामना एकाच परिसरातील आपल्या आजूबाजूचे संघ कासगाव पक्ष मानकिवली, श्रीधर बाईकर, सन्माननीय श्रीधर बाईकर समाजसेवक मानकिवली गाव. मी सचिन धुळे यांना विनंती करतो शुभ हस्ते सत्कार करायचा श्रीधर बाईकर यांचा. तसेच संतोष राणे, शाखा प्रमुख कासगाव, मी बालचंद राऊत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संतोष राणे यांचा सत्कार करायचा आहे. तसेच आमचे सायली डेकोरेटर्सचे प्रोपायटर गोरक्षनाथ बाईकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच आज त्यांचा वाढदिवस आहे, आज त्यांचा दिवस असेल, यायचं आहे आपण मंचावर. तुम्हाला आमच्या जयहनुमान क्रीडा मंडळ जोबेली आदरांजली चषक 2018 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आपल्याला लाख लाख शुभेच्छा. हो टू विनोद पाटील, जगदीश पाटील. थँक्यू. तर पाहुण्यांचं स्वागत केलं जातं. याच दरम्यान पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन चालतोय. ज्या ठिकाणी 4थं षटक सुरू झालंय, 4थ्या षटकात पाहतोय पुन्हा एकदा पुढे सरकले होते फलंदाज. या ठिकाणी चेंडूला ड्राईव्ह करतोय लॉंग ऑनला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न,
दारी किट दिलाय आणि फलंदाज मात्र बाद. तिसरा फलंदाज या ठिकाणी धावचीच्या रूपाने बाद. थँक्यू. तर निश्चित या ठिकाणी बघू शकता आमच्या मंचासमोर डाव्या बाजूला रेड जर्सी, कारण नेहमीच रेड कलर हा डोक्याची घंटा असतोय, मात्र गोट्या निश्चितच सर्व प्रेक्षकांचं अभिवादन करतोय या ठिकाणी. जरा जोरदार टाळ्या होत्या गोट्यासाठी. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळेल गोट्याची अदाकारी. यास निश्चितच आताच त्यांनी सांगितलं का स्वप्नील जोशी यांच्या बरोबर शूटिंग होतं मॅचचा आणि ते करून आलंय. यास निश्चितच गोट्यांचं या बदलापूर नगरीमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. थँक्यू. तर फलंदाज बाद झाला धावचीच्या स्वरूपामध्ये. हा चेंडू बॅकफुटला येऊन थोडं कट करायचा होता, मात्र चेंडूचा वेग बघा, पंचांचा इशारा येतोय बाईट. कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय आणि पंच मात्र निरंजन सावंत सर यांचा इशारा आलाय बाईटचा. तर दुसरे पंच आमचे सबलचे फक्त आपण फिरोज खान सरांना स्क्वेअर लेगचे पंच. निश्चितच या ठिकाणी पुढे आले होते. फलंदाज बाद होतोय. पुढे येऊन मात्र फलंदाजा चेंडू खेळता आला नाहीये आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय तो कासगाव संघाला. गोलंदाजी पाहतोय आपण या मानकिवली संघाच्या वतीने पहिल्या षटकापासून. मात्र या मानकिवली संघाने आपला सिकंजा या मैदानामध्ये कसला. अतिशय चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. मात्र अद्यापर्यंत फलंदाज बाद झाल्यात. मी म्हणेन या 6 फलंदाज बाद झाल्या. कासगाव संघाची धावसंख्या धापलकावरती पाहतोय रोशन आम्हाला 25 धाबा. 25 धाबा. चेंडू यावेळेस अतिशय चांगला होता. गोलंदाज पाहतोय चौथं षटक वैभव नवलेचा. अतिशय चांगली गोलंदाजी वैभव असेल, निलेश मराठे, त्याच्यानंतर समाधान नवले. अद्यापर्यंत 3 गोलंदाज वापरले गेलेत या मानकवली संघाच्या वतीने. मात्र अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळतंय. पुढचा नेक्स्ट मॅच असेल वराडे पक्ष दहिवली. या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित मंचाशी संपर्क करावा. आपण त्यासाठी यायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन वराडे पक्ष दहिवली. या चेंडूवरती एक धाव एकवटली जातोय. मिड विकेटला चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा त्या ठिकाणी होते. निलेश चेंडूवरती आल्या तोपर्यंत एक धाव एकवटली जातोय. फार कमी धावा बघतोय आणि मात्र प्रेक्षक या ठिकाणी या कासगाव संघाचे थोडेसे शांत झाल्यात. पहिल्या षटकामध्ये आरडाओरड होत आहे संघाचा. का करू नये, कारण चांगलं स्टार्ट होत आहे. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये ज्या मानकिवली संघाने अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली आहे आणि मात्र एका पाठोपाठ एक असे सुखद धक्के दिल्यात या संघाला आणि धावसंख्या मात्र फार कमी पाहतोय. चौथ्या षटकामध्ये 26 धाबा धापलकावरती. शेवटचा चेंडू असेल या चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. बॅकफुट लावून कट करायचा होता. फलंदाज बीट होतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय चांगला स्पेल फेकला गेलाय. या ठिकाणी 2 षटक फेकल्यात वैभवने आणि या 2 षटकामध्ये मात्र फार कमी धावा दिल्यात. रोशन आम्हाला सांगतील या ठिकाणी 2 षटकामध्ये या गोलंदाजाने फक्त 8 धावा देऊन 3 गडी बाद केल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतो या वैभव नवलेची. शेवटचं षटक असेल, मात्र शेवटच्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट केला पण लागेल. फक्त 6 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे या कासगाव संघाच्या वतीने. निश्चितच कासगाव संघ म्हटलं की आमच्या बाळाशेठ कांबरे यांचा संघ, तर दुसरीकडे मानकिवली संघ म्हटलं की आमचे दिलीप दादा बाईकर यांचा संघ पाहतो या मैदानामध्ये. मात्र जवळचे संघ आहेत. मात्र या दोन्ही संघाचे संघनायक ज्यावेळेस ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की आमचा खेळ चांगला होईल, एकमेकांमध्ये बरेच वेळा आम्ही समोरासमोर आलाय, ते मला एकमेकाच्या कामी दोन्ही या ठिकाणी दोन्ही संघाला माहित असतील. मात्र पहिल्या सत्रामध्ये मी म्हणेन चांगली कामगिरी केली आहे या ठिकाणी मानकिवली संघाच्या वतीने. शेवटचं षटक गोलंदाजीचा वापर केला जातोय जोयली गावेंकडून. पंकज बोले. पंकजवरती शेवटचं षटक फेकण्यासाठी मुभा दिली आहे. स्ट्राईकला फलंदाज असलेल्या कासगाव संघाच्या वतीने सुधाकर राऊत.
सुधाकर आणि राहुल ही जोडी पाहतो मैदानामध्ये. पहिला चेंडू होता, ब्लॉक मध्ये होता, ड्राईव्ह करतो चेंडूला, पाठी स्लॉंगनला एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या साहेबासाठी निघाल्यात आणि या ठिकाणी पाहतोय आपण खराब क्षेत्ररक्षण आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा गाठतोय 4 धावांसाठी. तर बघा पहिल्या चेंडूवरती चौकार टोकलाय. या ठिकाणी स्थगरने पाहतोय आपण या फलंदाजाला. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू होता. पंकज मात्र पुढे सरकले होते चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी. मात्र लेग बायचा इशारा येतोय पंच फिरोज खान सर यांचा. अतिशय चांगले 2 पंच, नामांकित पंच, जे व्यावसायिक पंच आहेत त्यांची ख्याती आहे व्यावसायिक पंच म्हणून. असे 2 पंच पाहतोय. एकीकडे फिरोज खान सर तर दुसरीकडे निरंजन साबाड. आणि तिसरे पंच निश्चित या ठिकाणी जेव्हा मैदानामध्ये येईल तेव्हा मात्र प्रेक्षकांच्या वतीने त्यांचा जल्लोष बघायला मिळेल. गोटे अंपायर त्यांची 3 रात्रीपासून आम्ही प्रतीक्षा करत होतोय. मात्र 4थ्या रात्रीमध्ये ते अवेलेबल झाल्यात, उपलब्ध झाल्यात. हा चेंडू यावेळेस मात्र गडच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्याच्या वरून चेंडूला काढलाय. मात्र कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय आणि चेंडूला गॅदर करतोय. तोपर्यंत या 2 धाबा अंकित केल्या जातात. धापलकबरती या कासगाव संघाच्या वतीने. बघा कासगाव संघाच्या सुरुवातीला चांगली सुरुवात, 2 चौकार बघितले होते. मात्र त्याच्यानंतर धाबांचा दुष्काळ पडला मी म्हणेन मैदानामध्ये. कारण एकेकी धाबेसाठी संघर्ष करावा लागलाय या कासगाव संघाला. याचं कारण होतं एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाल्यात. कोणत्याही फलंदाजाने जबाबदारी स्वीकारली नाहीये या मैदानावरती थांबण्यासाठी. आणि खराब शॉट सिलेक्शन, चुकीचं फटके मारून हे फलंदाज बाद झाल्यात. हा चेंडू स्टेट डाइव्ह करतोय. लॉंगॉन आणि लॉंगरचा क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या अगोदर मात्र चेंडू सीमा पलीकडे जातोय. या षटकात मात्र दुसरा चौकार, धावांचा थोडासा वेग वाढवला जातोय कासगाव संघाच्या बाजूने. सारे शत्रूंचा मान उडवून झेंडा भगवा फडकविला. सारे शत्रूंचा मान उडवून झेंडा भगवा फडकविला. झेंडा भगवा फडकविला. माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. अप्रतिम संगीत महाराष्ट्र गुणाचा, कणकर काळ्या मातीचा महाराष्ट्र गुणाचा, या देशावरती लढणाऱ्या जवानांचा. पाहतोय आपण 18 पगडी जातींचा महाराष्ट्र. या वेळेचा बॅकफुट लावून कट करायचा होता. मात्र चेंडूची लाईन पाहावी लागेल. या ठिकाणी अतिशय सुरेख होती गोलंदाजावरती. या ठिकाणी या शेवटच्या षटकामध्ये 2 चौकार आल्या. त्याच्यानंतर मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. गोलंदाजा पंकज भोले. शेवटचं षटक 37 धाबा दापलकबरती लावल्यात आणि शेवटचा चेंडू या पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू असेल पंकजच्या चपात्यातील. मात्र फक्त 37 धाबा, फार कमी धावसंख्या पाहतो या कासगाव संघाच्या वतीने. हा चेंडू याची लागली होती. या ठिकाणी शॉर्ट मॅनला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्पेक्टाक्युलर कॅच, अप्रतिम खेळ टिपतोय. रमाकांत मराठे होते त्या ठिकाणी. अतिशय चांगला मराठे त्या ठिकाणी होते. अतिशय चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी आणखीन एक झटका लागतोय. धावसंख्या दापलकबरती 37 धाबा, 38 धावांचं लक्ष असेल ते मात्र या मानकवली संघासमोर. मात्र पुढचा सामना असेल वराडे विपक्ष दहिवली. या 2 संघामध्ये दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती करेन की आपण या त्वरित नाणेफेकीसाठी आपल्या मंचावर काही प्रमुख व्यक्ती उपस्थित आहेत. सन्माननीय गोरक्षनाथ बाईकर, सायली डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आहेत, मालक आहेत. सन्माननीय गोरख बाईकर, आज त्यांचा वाढदिवस.
नक्कीच त्याला आमच्या मंडळाकडून लाख लाख शुभेच्छा असेल. मी सन्माननीय श्रीधर धुळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गोरख बाईकर यांचा सत्कार करायचा आहे. कारण जी बसण्याची व्यवस्था आहे ती सुद्धा गोरक्षनाथ बाईकर यांच्याकडून आपल्या मंडळासाठी आपण पाहतोय. सर्व प्रेक्षक जे आनंद घेत आहेत या स्पर्धेचा ते आसन व्यवस्था आमचे सायली डेकोरेटर्सचे मालक गोरक्षनाथ बाईकर यांच्याकडून, तसेच या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार श्रीधर दादा धुळे यांच्या शुभ हस्ते. दरम्यान मी आमंत्रित करेन नाणेफेकीसाठी वराडे संघाला आणि दहिवली संघाला. संघनायक यायचे आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे. दहिवली विपक्ष वराडे दोन्ही संघाचे संघनायक. पैकी करावा साहेब. या आपण तर दोन संघ आलेत. एकीकडे दैवली संघ असेल, एकीकडे बराडे संघ. या मैदानामध्ये प्रथमच ही लढत, दुसरी लढत बघायला मिळेल. महेश महेश नाणेफेकी करायची आहे. सन्माननीय चिंतामण धुळे यांच्या शुभ हस्ते वराडे विपक्ष दहिवली या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांसाठी कासगाव विपक्ष मानकिवली गाव या दोन संघांमध्ये आजच्या रात्रीतील पहिली लढत आपण इथे पाहतोय. ठीक आहे. तर या ठिकाणी दोन्ही संघ नायक आल्यात. एकीकडे बघतोय आपण जगदीश कोंडिलकर, तर दुसरीकडे असेल प्रतीक कडाव, कॅप्टन ऑफ टीम. नाणेफेकी जिंकले या ठिकाणी. क्षेत्र निश्चितच नाणेफेकी जिंकले संघ. दहिवली संघाने नाणेफेकी जिंकले. काय डिसाईड केलं? क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहे. तर विपक्षी संघाला कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा आपला गेम प्लॅन असेल? 40 ते 45. आपल्याकडे असे कोणते गोलंदाज असतील की जे चांगली गोलंदाजी करू शकतील? राजेश, मोहन, दिगंबर, बालवाता. तर या बदलापूरमध्ये प्रथमच नाईट स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. या स्पर्धेविषयी काय सांगाल? स्पर्धा तर खूपच छान आहे. ओके, थँक्यू. तर दुसरीकडे त्या ठिकाणी पाहतोय आपण जगदीश, आपल्याला फलंदाजी करायची आहे. किती धावांचं टार्गेट असेल? 60 ते 65. मात्र 2 पॉवर प्लेची प्रथम षटका असतील. त्या षटकामध्ये किती जास्तीत जास्त धावा कुठतील आपण? 30 ते 35. निश्चितच या ठिकाणी प्रथमच नाईटची स्पर्धा होता. आयोजनाविषयी काय सांगू शकाल? मध्ये तर फर्स्ट टाइम मी नाईट स्पर्धा होते त्यामुळे थँक्यू. तर दोन्ही संघाने या ठिकाणी दोन्ही संघ नायकाने आपापले प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर पुढचा सामना बिग सामना असेल. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा जातोय आमच्या समालोचन कक्षामध्ये. या स्पर्धेची या सामन्याची सुरुवात, पहिलं सत्र संपलाय. पहिल्या सत्रामध्ये मात्र फलंदाजी केली होती कासगाव संघाने. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातोय. या ठिकाणी पाहतोय आपण या मानकिवली संघाला. या सामन्याची सुरुवात कशी असेल? तर दुसऱ्या इनिंगची सुरुवात कशी असेल या ऐकूया पुन्हा एकदा विनोद पाटील यांना. धन्यवाद जगदीश पाटील. उपस्थित तमाम लाडक्या कडसिकांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आजची या स्पर्धेची अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीतला हा पहिला फेरीतील पहिला सामना मैदानावरती रंगतोय. कासगाव वर्सेस मानकिवली. चौर्थ विकेट. हा चेंडू पूल करायचा होता ऑन साइडला. चेंडू वेगाने निघून जातोय. डॉट चेंडूने गोलंदाज जय सुरुवात करतोय. टार्गेट 38 धावांचे एक माफक लक्ष कासगाव संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहे. मानकिवली संघासमोर सुरुवात चांगली झाली होती कासगाव संघाची, मात्र त्यानंतर मानकिवलीच्या गोलंदाजाने अक्षरशः मैदानावरती पूर्णपणे बांधून जखडून ठेवलं कासगावच्या फलंदाजांना. हा चेंडू हवेत आहे. मिस टायमिंग झालाय. झेलची शक्यता, मात्र झेल कोण घेणार हा प्रश्न. तर कॉलिंग होत नाही एकमेकांना. निश्चितच या ठिकाणी इशारा करत नाही, संवाद साधत नाहीये. तू घेणार की मी घेणार यातच वेळ निघून गेला आणि चेंडू मात्र जमिनीवर लँड झाला. आणि या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होत आहेत.
एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. त्या धावसंख्या धावफलकावरती आता मात्र अकाउंट उघडलं जातं एका धावेने. हा झेल पकडता आला असता मात्र तितका आत्मविश्वास दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पाहायला मिळाला नाही आणि ते मात्र एकमेकांकडे ते बघत राहिले. आणि जेव्हा तुम्हाला छोटीशी धावसंख्या डिफेन्स करायची असेल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे झेल पकडायला हवेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करायला लागेल. त्यासोबत चांगलं क्षेत्ररक्षण. आज चेंडू पायात होता. लेग बिफोर विकेटचा अपील करतायत. चेंडू मात्र येतोय यावेळेस ऑन साईडच्या दिशेने. आपण पाहतो सिली मिडॉनला लेग बायचा इशारा येतोय. सिंगल येते. तर कासगाव म्हणजे निश्चितच बाळादादा कांबरी यांचं हे गाव. योगेश राऊत, नवनाथ राऊत यांचं हे गाव या ठिकाणी पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दिलीप दादा बैकर, सूर्यकांत दादा बैकर, गोरख दादा बैकर, निलेश मराडे आणि त्यानंतर निश्चितच तर दोन्ही बाजूला दोन्ही संघाचे पाठीराखे भरपूर संख्येने पाहायला मिळत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने येतोय. चूक झाली आहे. सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3 धावा. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये मच्छिंद्र पाटील, रायगडचा एक बुलंद आवाज, ज्येष्ठ समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे. हिंदी भाषेने सुरुवात केली राष्ट्रीय भाषेने समालोचना, त्यानंतर मात्र मराठी या भाषेवर प्रभुत्व मिळालं आणि आता मात्र आपण पाहतायत इंग्रजी देखील समालोचनाच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय. दरम्यान सन्माननीय शरदजी म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालेलं. अग्रणी संघटनेचे संघटक सन्माननीय शरदजी म्हात्रे साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आदरांजली चषक 2018 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपण यायचे आमच्या मंचावर. तसेच सन्माननीय सुखदेव गायकवाड सरपंच राठोली यांचं इथे आगमन झालेलं आहे. यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय मयूर पिसेकर अग्रयोग संघटना अध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे. आणि सागर उत्तेकर उपतालुका प्रमुख यांचं इथे आगमन झालेलं आहे. यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. O2 विनोद पाटील. धन्यवाद महेश. पहिलं षटक या ठिकाणी संपले. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 9 धावा. तर गरज आहे विजयासाठी 38 धावांची. 9 धावा आल्यात, अजूनही 29 धावांची गरज. तर आज सर्वांचं लक्ष मात्र गोट्याच्या अंपायरिंगवर असेल. कारण गोट्या आल्यानंतर एक नवं चैतन्य मैदानावरती पाहायला मिळते आणि गोट्याचं नृत्य नेहमीच प्रत्येक जण एन्जॉय करत असतो युट्यूबच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा स्पर्धा लाईव्ह सुरू असतात तेव्हा तेव्हा गोट्याचं नृत्य प्रत्येकाला पाहायला मिळते. आणि गोट्यासारखा एक अतिशय नावाजलेला कलाकार, नृत्य कलाकार, एक डान्सिंग अंपायर टेनिस खेळ विश्वामध्ये सातत्याने जबरदस्त कामगिरी करतोय. तर आज गोट्याचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर गोट्या 2014 मध्ये प्रथमच आले होते जोविलीच्या मैदानावरती. आम्हाला आठवतंय जेव्हा डे स्पर्धा सुरू केली गेली होती, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक. आणि त्यानंतर मात्र आता तब्बल आपण पाहतो 4 वर्षानंतर गोट्या या ठिकाणी रजनी क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 9, गरज 29 धावांची. दरम्यान काल झालेल्या आगरी समाज उन्नती मंडळ याच्यामध्ये काही व्यक्तींची सदस्यपदी निवड झाली. त्या व्यक्ती काही आमच्या मंचावर उपस्थित आहेत. सन्माननीय दिलीप शेठ बैकर, सन्माननीय जगन शेठ कोंडिलकर, सन्माननीय सुधाकर मस्कर आणि गोट्या ऐरेकर असे 4 व्यक्ती आमच्या मंचावर उपस्थित. यांचं देखील आदरांजली चषक 2018 मध्ये सहर्ष स्वागत आहे. O2 विनोद पाटील. षटकार आलाय योगेशच्याच पहिल्या चेंडूवरती. या ठिकाणी आपण पाहतोय 2 झेल सुटले गेले पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र आता फलंदाज अधिकच आक्रमक होताना आपण पाहतायत. धावसंख्या धावफलकावरती 15. तर विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना माणकिवली संघ या मैदानावरती आपण पाहतायत. हा एक पहिला संघ खेळतो निलेशचा. मात्र दुसरा संघ देखील पाहू शकाल तुम्ही. तिसऱ्या सामन्यामध्ये जितूचा संघ इनगाव संघाविरुद्ध तो संघ फाईट करेल पहिला सामना. मात्र यानंतरची लढत असेल वराडे वर्सेस दहिवली. धावसंख्या 15 धावफलकावरती. गरज आता मात्र 23 धावांची विजयासाठी. योगेश
द विकेट. हा चेंडू ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी थोडीशी चूक झाली आहे आणि इथे मात्र या गोष्टीचा फायदा घेत मैदानामध्ये 2 धावा देखील पूर्ण करतायत समाधान नवले आणि पंकज भोले. समाधान नवले ही सलामीची जोडी. तर समाधान नवले अतिशय भरोशाचा हा खेळाडू, माणकिवली संघासाठी सातत्याने नेहमीच चांगलं योगदान दिलेलं आहे असा समाधान. आणि नेहमी समाधानची कामगिरी माणकिवलीसाठी समाधानकारक झालेली आहे. आणि आता मात्र या सामन्यात देखील तेच चित्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा झेल पकडणार का, आणि हा देखील झेल ड्रॉप केलाय. आणि इथे मात्र मच्छिंद्र पाटील सरावाचा अभाव दिसतोय. फार कमी क्रिकेट निश्चितच खेळलं जातं कासगावच्या माध्यमातून आणि कुठेतरी अनुभव कमी आहे, सराव कमी आहे. कारण 3 झेल सोपे झेल होते ते झेल सोडल्यानंतर तुम्ही या धावसंख्येचा डिफेन्स कसा करू शकता. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 19 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र सरळ रेषेमध्ये स्काय स्क्रीनच्या समोर चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. दरम्यान अग्रयोग संघटनेचे अध्यक्ष जे दीपक शेठ म्हात्रे यांचे इथे आगमन झालेले आहे. अग्री समाज उन्नती मंडळचे अध्यक्ष दीपक शेठ म्हात्रे यांचं देखील आदरांजली चषक 2018 मध्ये सहर्ष स्वागत आहे. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपली जागा आमच्या मनामध्ये, आमच्या मंचावर आहे आणि आपण अध्यक्ष झाल्याबद्दल नक्कीच आमच्या गावाच्या जय हनुमान जोवेली क्रिकेट संघाच्या वतीने आपलं हार्दिक अभिनंदन. ओटू विनोद पाडे. 23 धावा या ठिकाणी होत आहेत. हा चेंडू लॉफ्ट केलाय लॉंग ऑनच्या वरून, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. देवा रे देवा देवा देवा. विजयासाठी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 29. अतिशय चांगली सुरुवात. 29 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी मैदानावरती पाहायला मिळते. मात्र सर्वात मोठी भागीदारी पहिल्या गड्यासाठी या मैदानावरती काकडवालच्या महेश आणि किशोरच्या माध्यमातून झाली. 72 धावांची भागीदारी त्यांनी रचली पहिल्या गड्यासाठी. तीच भागीदारी सर्वात मोठी भागीदारी होती आणि सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर काकडवा संघाच्या माध्यमातून 80 धावा नोंदवल्या गेल्या. आता तोच काकडवा संघ आपण पाहतोय उपांत्य फेरीमध्ये त्या संघाचं आव्हान संपुष्टात आलं. नागाव संघाने त्यांना परास्त केलं आणि त्या संघाने उपांत्य फेरी गाठली. मात्र उपांत्य फेरीमध्ये देखील नागाव संघाने बलाढ्याच्या सोनारपाडा संघाला परास्त करून हा चेंडू यावेळेस दिशेपासून भरकटले. वाईटचा इशारा येतोय. तशी गणेश माणकिवली संघ फायनल मध्ये अंतिम सामन्यामध्ये जर पोहोचला तर दिलीप दादा बैकर यांच्याकडनं 25,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा टाळ्यांचा गजर येतोय. स्वीप केला, अतिशय जबरदस्त कलात्मक स्ट्रोक या ठिकाणी स्वीपच्या माध्यमातून चौकार. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, दिल जाईली पाठीची. तर समाधान नवलेसाठी 2 चेंडू मध्ये 2 षटकार लगावले. तर विजय नवले यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओटू विनोद पाडे. तर फक्त 4 धावांची आता गरज असेल विजयासाठी. हा चेंडू शापून खेळण्याचा प्रयत्न. पहिला सामना तुम्हाला एकतर्फी पाहायला मिळतोय. मात्र जशी जशी ही रात्र पुढे सरकेल तुम्हाला आणखीन रोमांचकारी सामने पाहायला मिळतील. कारण आज एक उपांत्य फेरी आणि एक मेगा फायनलचा सामना तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. सीमा रेषेच्या बाहेर जातोय हा चेंडू. विजय षटकार आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे माणकिवली संघाने. त्यांचं हार्दिक अभिनंदन.
दरम्यान हा सामना जिंकलाय मानकुली संघाने. या संघाचं देखील हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुढच्या फेरीसाठी आमच्या जानवान क्रीडा मंडळ जोवेली तर्फे शुभेच्छा असतील श्री गणेश सीसी मानकुली संघाला. आमच्या मंचावर काही उपस्थित मान्यवर सन्माननीय दीपक शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आगरी समाज उन्नती मंडळचे अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष मी श्रीधर धुळे या स्पर्धेचे शिल्पकार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मायेची शाल व स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आपण सत्कार करायचा आहे. दिलीप शेठ दीपक शेठ म्हात्रे आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष.